वर्ध्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरामध्ये नाफेडच्या हरभरा खरेदीला सुरुवात झालेली आहे. गेल्या 2 ते 3 दिवसापासून ही खरेदी सुरू झाली आहे. मोठ्या प्रमाणात हरभऱ्याची आवक वाढली आहे. परंतु या अ, हरभऱ्याला पाहिजे तसा भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केल्या जात आहे. आपल्यासोबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव आहेत. भाऊ काय सांगाल जी भाव आहे तो कमी मिळतोय? यावर्षी शेतकऱ्यांनी चणा आणि गव्हासाठी फार मोठ्या प्रमाणात पेरणी केली आणि त्यांना उतारा पण चांगला मिळाला आहे. बाजारामध्ये जो सध्या चण्याचा भाव मिळत आहे तो साधारणतः एक 4700 पासून तर 5100 पर्यंतच्या दरम्यान आहे आणि शासनाचा हमी भाव आहे 5875. त्यामुळे 1 मार्चपासून शासनाने नाफेडची नोंदणी व खरेदी चण्यासाठी सुरू केलेली आहे. त्या अंतर्गत बाजार समितीमध्ये आतापर्यंत 270 कास्तकारांनी नोंदणी केली असून चणा खरेदीला आम्ही 17 तारखेपासून सुरुवात केलेली आहे. आता चण्याची आवक ही फार मोठ्या प्रमाणात बाजार समितीमध्ये येत आहे आणि व्यापारी भाव आणि हमी भाव यामध्ये ₹1000 साधारणतः फरक आहे. त्यामुळे मी शेतकऱ्यांना विनंती करतो की त्यांनी नाफेडला कमीत कमी नोंदी करून ठेवाव्यात. जेणेकरून त्यांना नाफेडला चणा विकता येईल आणि बाजार स्थितीचा भाव अंदाज घेऊन पुढे जर बाजारातील भाव वाढले तर निश्चितच त्यांचा फायदा होईल आणि नाही वाढल्यास सध्याची युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेता नाही वाढल्यास कमीत कमी त्यांना नाफेडचा आधार मिळेल. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी 31 मार्चपर्यंत आपल्या चण्याच्या नोंदणी बाजार समितीमध्ये येऊन करून घ्यावे. नक्कीच शेतकऱ्यांनी जी आहे नाफेडची जी नोंदणी आहे तर ती करून घ्यावी असे आवाहन केले आहेत. नरेंद्र मोते, न्यूज 18 मराठी, वर्धा.